प्रिय शिवसैनिकांनो, सर्वांना जय महाराष्ट्र. कालच शिवसेना दादर येथे ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचा वर्धापन दिन मोठ्या दिमाखामध्ये साजरा झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये एक कविता तुफान व्हायरल होत आहे. कवितेचे बोल आहेत: हवा झाली बेमान जरी तरी मशाल विझत नसते. ही बाळासाहेबांची शिवसेना हाय, ती कधी म्हातारी होत नसते. ती मोराजींच्या सुसाट गाडी समोर झोपते. 80% मराठी तरुणांना नोकरी मिळावी म्हणून लढते. बेळगाव निपाणी संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी लढते. ती फक्त सरदाराला नाही, मामुली कार्यकर्त्याला नेता करते. जो राबला संघटन वाढीसाठी, त्याच्या डोईवरती मायेचं छत्र धरते. विजयाचा गुलाल लावून ती दगडाची रेख ओढते. बाळासाहेबांच्या आठवणींनं डोळ्यात पाणी भरते. पक्षवाढीसाठी ती दिवसाची रात्रही करते. वय विसरून उद्धवजींच्या मागे उभी असते. पुराचं पाणी ओसरून गेल्यावर ती पहिली मदतीला पोहोचते. तुटली घरं, मोडलेले संसार पुन्हा उभी करते. एक म्हातारी वाचावी म्हणून गळाभर पुराच्या पाण्यातही शिरते. उद्धवजी मुख्यमंत्री होणार म्हणून हसत राजीनामा देते. निडर होऊन प्रस्थापित उन्मत्त सत्तेला सवाल करते. रुग्णांचे अश्रू पुसायला जनता दरबार घेते. हॉस्पिटलच्या बेडवर असली तरी थरथरत्या हाताने रोखठोकच लिहिते. दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्राभरातून मुंबईकडे कूच करते. फूड पॅकेटवर नाही तर घरच्या चटणी भाकरी वडापाव वरती पोचते. विचारांचं सोनं लुटायला शिवतीर्थावर गुडघाभर चिखलामध्ये उभी असते. ही बाळासाहेबांची शिवसेना हाय, ती कधी म्हातारी होत नसते. ती कधी म्हातारी होत नसते. होय, हीच कविता आज आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत आहे. प्रत्येक कडवट निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनातील या भावना आहेत. या भावना काल परवा झालेल्या कार्यक्रमाच्या रूपाने सादर झाल्या आणि सारच स्तब्ध झाले. प्रत्येक शब्दाने शिवसैनिकांच्या काळजात हात घातला होता. उपस्थितांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. सोशल मीडियावरती परेश दाभोळकर यांनी शिवसेनेवरील ही कविता तुफान व्हायरल होत होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही व्हायरल होत आहे. शिवसेना भवन येथे ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा झाला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निष्ठावंत ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात ही बाळासाहेबांची शिवसेना हाय या कवितेने साऱ्यांचं मन वेधून घेतलं. मराठवाड्यातील शेताच्या बांधावर आलेला शेतकरी आपले मन मोकळे करतो. शिवसेनेच्या आपल्या भावना व्यक्त करतो आणि कवितेचे सादरीकरण करण्यात आले. ही कविता अत्यंत भावनिक होती. यातून गोरगरीब, कष्टकरी, शोषित, वंचितांना न्याय देणारी शिवसेनेची भूमिका कडखरपणे व्यक्त करण्यात आली. शिवसेना ही दमदार वाटचाल कशा प्रकारे करते हे कवितेतून अधोरेखित करण्यात आल्या. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये दाद दिली. ही बाळासाहेबांची शिवसेना हाय, ही कधी म्हातारी होत नसते, असा जयघोष झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या कवितेला मनापासून दाद दिली. शिवसैनिकांनो, अशीच ही आपली शिवसेना आहे. कष्टकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहणारी, मराठी माणसांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहणारी आपली ही शिवसेना. होय, ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. ती कधी म्हातारी होत नसते. ती कधी म्हातारी होत नसते. ती कधी म्हातारी होत नसते. जय हिंद, जय महाराष्ट्र.